व्यक्तीला भेटायला आलोय की त्यांनी श्री जागर आपण ज्याला म्हणतो की नाही किंवा कुटुंबात एखादी स्त्री असते भेटेल. तर मित्रांनो नमस्कार. आज आपण अशा व्यक्तीला भेटायला आलो की एक आपण माहिती असतं आपल्याला की स्त्री कुटुंबामध्ये किती महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे ज्यावेळेस ती व्यवसाय क्षेत्रात उतरल्यानंतर ती तिचा दबदबा व्यवसाय क्षेत्रात कशा प्रकारे निर्माण करते आणि तेच आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आलेले आजचे प्रमुख पाहुणे म्हणजे गेस्ट आपले देशपांडे ताई यांच्याकडून मी ताईचं स्वागत करतो आपल्या स्टुडिओमध्ये. ताई नमस्कार. धन्यवाद. मला असं विचारायचं तुम्हाला की ही व्यवसायाची जी स्पार्क आहे किंवा तुम्हाला कसं वाटलं की व्यवसायात यावं, खरं म्हणजे व्यवसायाला कशी तुम्हाला भेटलं की बाबा चालना की चला आपण करू? हां, नाही मला तसं काहीतरी करायचं पहिल्यापासूनच होतं. म्हणजे पहिले मी खेड्यातच राहायची लग्न झालं तेव्हा. हां, माहेर पण माझं खेड्यातलंच आहे. लग्न झालं मी 9 वर्ष खेड्यात होते. पण मला खेड्यात पण असं वाटायचं की आपण काहीतरी करून मला पैसा कमवायचा असं. हां, ही आवड होती अशी पहिल्यापासून. हां, पहिल्यापासून. मग मी खेड्यात थोडंसं बांगड्या विकणं वगैरे असं काहीतरी थोडंसं आपलं करायची. पण खेड्यात तेवढा रिस्पॉन्स मिळत नाही. मग आम्ही माझ्या दोन मुलं आहेत मला, एक मुलगा एक मुलगी. मग त्यांच्या शिक्षणासाठी आम्हाला कुठेतरी जायचंच होतं. मग म्हटलं कुठेतरी जायचं. मग कुठे जायचं, आजकाल एवढ्या महागाईच्या याच्यात कोण ठेवणार ना आपल्या मुलांना. तर मग माझे दीर होते इथे, सरांचे भाऊ, म्हणजे माझे मिस्टरांचे भाऊ होते. तर ते म्हणाले की इथे येऊन बघा काहीतरी करा तुम्ही. मग सर म्हणाले की म्हणजे माझे मिस्टर म्हणाले की पहिले मी एकटाच जातो, बाकीचे तुम्ही नंतर या सगळेजण. मग सर इथे आले माझे मिस्टर. त्यांनी एक हे चालू केली आहे, कॅन्टीन चालू केलेलं. पण ते पण शेतीच करत असल्यामुळे त्यांना काही कॅन्टीनचं एवढं जमलं नाही काही. तर आम्हाला तिथे लॉस झाला. मग आम्ही ती कॅन्टीन बंद केली. नंतर बंद केल्यावर मग आता काय करायचं म्हटलं. कुठे आम्ही दोघंही इथे येऊन गेलो होतो कारण सासूबाईंना अटॅक आला होता, त्यांची बायपास सर्जरी करायची होती. त्यानिमित्ताने मग आम्ही सगळेच इकडे आलो. म्हटलं आता त्यांना सारखं दवाखान्यात आणायचं, आमचं गाव लांब आहे माहूरजवळ, यवतमाळ जिल्हा, तिथून औरंगाबादला आणायचं वगैरे आम्हाला जरा लांब पडत होतं. म्हणून म्हटलं आपण काहीतरी करूया इथे. मग मी असंच एका शॉपमध्ये गेले, पोळी भाजी केंद्र. तिथे मला असे छोटे छोटे चटण्यांचे पाऊच दिसले. म्हटलं आपण असे जर पाऊच केले छोटे आणि विकून बघितलं तर म्हटलं कसं वाटतं बघूया. मग मी एक विचार आला लगेच दुकानातून येतात चटण्या, हे शेंगदाणे जवस वगैरे असं घेऊन आले येताना. मग घरी आली, चटण्या केल्या. दुसऱ्याच दिवशी मी एका बॅगमध्ये छोटे छोटे पाऊच टाकले, निघाली बाहेर. मग प्रत्येक घरी जाऊन जाऊन मी असं विकलं आमच्याच बिल्डिंगमध्ये आजूबाजूला. तर मग मला 90 रुपये आले त्या दिवशी. पहिली कमाई तुमच्या व्यवसायाची 90 रुपये आले स्टार्टिंगला. त्यात लॉस किती हे किती मला असं काहीच नाही कळलं. मग 90 रुपये आले. पण मला खूप आनंद झाला की मी 90 रुपये आणले बाहेर जाऊन. मग मी घरी आले, यांना म्हटलं 90, माझ्या मिस्टरांना सांगितलं 90 रुपये आले वगैरे. मग ते म्हणाले की ठीक आहे. मग असं दुसऱ्या दिवशी गेले, दुसऱ्या दिवशी 160 रुपये, असं वाढत माझं 400-450 रुपयापर्यंत मी आपली पैसे घेऊन यायची. हां, घरी जाऊन चटण्या विकून वगैरे असं 400-450 रुपये झाले. असंच एका ठिकाणी मला बोलवलं तर त्या म्हणाले की तुमचं इतका छान सेल होतं. मग मी चटण्या, मेथकूट, सातूचं पीठ, आणि हे मेथकूट सातूचं पीठ विकतात हे मला माहीत पण नव्हतं. म्हणजे मला असं खेड्यात असल्यामुळे हे सगळं घरीच करतात ना बायका, त्यामुळे मला काही माहिती नव्हतं हे. नंतर मग मी मिस्टरांना म्हटलं की आपण करून बघूया पिठं उपवासाचे वगैरे. मग ते सगळं केलं आम्ही. मग ते पण मी घरोघरी विकलं. तर माझा बिझनेस खूप वाढत गेला. मग एक जण मला अशाच ओळखीच्या भेटल्या तर त्या म्हणाल्या की माझ्याकडे शेवया असतात तर तुमचं सेल चांगलं आहे, शेवया ठेवून बघता का माझ्या? म्हटलं ठीक आहे ठेवते. मग मी 1-2 माझ्या चटण्यांच्या त्यांचे 1-2 पॉकेट वगैरे असे ठेवत गेले. मग ते विकत गेले. मग कोणीतरी मला अजून सांगितलं हे विकून बघता का, ते विकून बघता का. मग मी घरी काहीच करत नव्हती, तयारच घ्यायची आणि तयारच विकायची. पण माझा इतका सेल होत होता की दुकानापेक्षाही जास्त. म्हणजे मी मला जो कस्टमर बेस शोधत गेला तुम्ही, म्हणजे ओळखीच्या कस्टमर मधूनच ओळखीचे कस्टमर शोधत गेले. मग मी असं फोर्स नाही केला कधी कोणाला की आपण घ्याच माझ्या जवळचं. म्हटलं घेऊन बघा, आवडलं तर परत घ्या. मग असं करत माझा बिझनेस 6-7 हजारावर गेला. मग म्हणजे पर डे की महिन्याला? पर डे. अरे वा, छान छान. मग मला जास्त असं फिरून विकायचं काम नाही पडलं. पहिले फिरून विकले मी 1 वर्ष अनोळखी लोकांकडे जाऊन वगैरे असं. पण नंतर मग मला त्यांचे कॉलच यायचे, मग मी कॉलवरच ऑर्डर पूर्ण करायची. मग माझं भरपूर वाढत गेलं. मग नंतर मग एका ठिकाणी मला असंच विचारलं की पोहे करून देता का, आमच्याकडे लग्न आहे वगैरे. तर मी म्हटलं ठीक आहे देते करून. पण मला वाटलं मी विदर्भातली आहे, इकडे मराठवाड्यातले लोक, टेस्टमध्ये फरक पडेल. पण मी मग ते थोडेसे पोहे करून दिले तर त्यांना खूप आवडले पोहे.
मग एका ठिकाणी जेवणाची ऑर्डर आली, थोडं जेवण दिलं, ते पण खूप आवडलं. मग मला असं वाटलं आपण केटरिंगचं करायला काही हरकत नाही, आपल्या टेस्ट इकडे आवडत आहे. बरोबर. हा, मग मी तसं करत केटरिंगचं चालू केलं, छोट्या छोट्या घरूनच ऑर्डर देत गेले. नंतर मग माझे मोठे कामं चालू झाले. अच्छा, म्हणजे चटणीपासून झालेला जो व्यवसाय आहे तो पार केटरिंग्स पर्यंत परत पोहोचला. म्हणजे तुमचे मिस्टर ज्यावेळी केटरिंग्स मध्ये होते, अनुभव नसताना ते मागे आले होते, परत तुम्ही ते छोट्यातून व्यवसाय केला, परत आणि मग मिस्टरांना म्हणायची मी की मला एवढं बॅग उचलत नाही, माझ्याकडे गाडी पण नव्हती त्यावेळेला. म्हटलं तुम्ही मला गाडीवर सोडा, मी जाऊन देते. मग असं करत ते पण माझ्यासोबत येत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पहिले असे व्यवसाय करायला लागले त्यावेळेस तुमच्या मिस्टरांचा तुम्हाला काही म्हणजे सपोर्ट कसा भेटला? पहिले तर नाही आले माझ्यासोबत. अच्छा. हा, कारण त्यांना एवढं काही त्याचं म्हणजे माहिती पण नव्हती. आणि ते म्हणाले की हे सगळं बायकांच्यात काय टाकतात काय नाही मला काहीच नाही माहिती, तर तूच जात जा, आता मी तुला सोडून देईल. म्हणजे त्यांनी कसं मला सुरुवातीला असं म्हणजे करू नको असं पण नाही म्हटलं. आणि मग जसं मला वाढत गेलं, मला बॅग उचलायला कठीण जात होतं, तर मग ते मला आणून सोडायचे. मग तर ते कंटिन्यू माझ्यासोबतच राहायचे. त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे मला. म्हणजे कसं झालं, मी सुरुवात केली पण पडद्यामागचा कलाकार म्हणतात ना, तसं तेच होते. नाही, मी असं ऐकलंय की म्हणजे की तुमच्याकडे शेती भरपूर आहे ना, आणि शेतीतून तुम्ही ज्यावेळेस व्यवसायाकडे आले त्यावेळेस माणसाला भरपूर अडचणी येतात की मार्केटमध्ये कोणती गोष्ट पाहिजे असते, काय असते. तसं तुम्हाला देखील अडचणी आल्या असतील, तर मग त्या तुम्ही कशा प्रकारे टॅकल केल्या किंवा कशा प्रकारे? नाही तशा काही अडचणी आल्या. म्हणजे मार्केटचा अनुभव तुम्हाला येत गेला आणि त्यानुसार तुम्ही काम करत गेले. मग काय माहिती, मला असं सगळं विचारतात पण मला कधी अडचणी पण आल्या नाही, मला कधी वाईट लोक पण नाही भेटले. सगळे छान भेटले. माझं कसं पटकन जमून जातं कुणासोबत ते. त्यामुळे स्ट्रॅटेजी आहे मनातून आलेली असते, ते अंतर्गुण असतात ते काही लोकांमध्ये. तसे सगळ्यांना माझं बोलणं पण आवडायचं. मग त्या म्हणायच्या कधी नाही आम्ही तुझ्याकडनं काय घेतलं तरी तू येत जा, तुझं बोलणं आवडतं आम्हाला, बोलायला तरी ये. मग ते बोलता बोलता पण अरे हे असतं का, मग ये ना, दे आम्हाला आणून दे असं. मग प्रोडक्ट क्वालिटीचं तुम्ही कसं अभ्यास? क्वालिटी खूप छान घेतली मी सर. म्हणजे आता प्रामुख्याने कोणकोणते प्रोडक्ट तुम्ही सेल करता तरी? आम्ही शेवया, पापड, कुरडया, सगळ्या प्रकारचे पापड असतात माझ्याकडे, चटण्या, पीठ वगैरे असं सगळं. म्हणजे क्वालिटी मेंटेन करण्याच्या बाबतीत जर म्हणलं तर तुमचा हात सध्या नाही पकडू शकत. नाही, मी एकदम प्युअर आणि असं फसवून वगैरे कधीच कोणाला काहीच नाही विकलं. म्हणजे काही जण कसं कुरडया गव्हाच्या आहे म्हणून रव्याच्याच विकतात, ते तसं पण नाही केलं मी. गव्हाच्या म्हणजे गव्हाच्याच दिल्या सगळ्या. बरं, समजा व्यवसाय करत असताना ज्यावेळेस एखादी गृहिणी, खास करून आता लग्नाच्या आधी जर एखादी मुलगी व्यवसायात असेल तर तिला वेगळे प्रॉब्लेम असतात, पण गृहिणी म्हणून कुटुंब असतं, तिचे मुलं, लेकरं, बाळ, मिस्टर, सासू सासरे असतात, त्यावेळेस तिला काय प्रॉब्लेम येतात? हो, मला आले होते. माझ्या सासूबाई कायमच आजारी असायच्या. म्हणजे जशी मी औरंगाबादला आली तेच त्यांचं बायपास सर्जरी होतं म्हणून यांनीच आम्ही आलो ना. यांची पण कॅन्टीन फसलं होतं काम ते पण, आणि त्यांचं पण बायपास करायचं होतं आम्हाला, अटॅक आला होता त्यांना. तर मग ते पण मग मला त्यांचं सगळं सांभाळून जावं लागत होतं बाहेर. अच्छा, म्हणजे सासूचं सगळं करून मग व्यवसायाला आपण थोडं वेळ देत. सासूबाईंचं म्हणजे जेवण सुद्धा मी माझ्या समोर करून घ्यायची, त्यांना ठसका लागायचा वगैरे म्हणून त्यांना आंघोळ घालून द्यावं लागायची मला बरेचदा. मग ते सगळं करून, मुलं छोटे होते पण अगदीच छोटे नव्हते, मुलगी 4थीत होती, मुलगा 1लीत होता, त्यामुळे त्यांचं असं मला फार नाही करावं लागलं, पण त्यांचं ते करत होते. त्यांना दिसत होतं की आईला आजीचं पण करावं लागतं. समजूतदार होते, समजूतदार. आणि कोणत्या वर्ष समजा त्यावेळेस तुम्ही व्यवसाय चालू केला? वर्ष किती होतं त्यावेळेस मला स्वतःला का? नाही, वर्ष व्यवसाय चालू करायला मी 2006ला केलं. म्हणजे 2006ला तुम्ही संभाजीनगर मध्ये आले आणि त्याच्यानंतर लगेच व्यवसायाकडे तुम्ही वळले? लगेच 1 वर्षांनीच. 1 वर्षभर 6 महिने वगैरे मी पहिले कॅन्टीन मध्ये यांच्यासोबत केलं, पण मग 1 वर्षात आमच्या लक्षात आलं की हे काय आपल्याला बरोबर जमत नाही, लॉस होतोय, आम्ही ते बंद केलं. मग अच्छा, मग लगेच तुम्ही या क्षेत्राकडे? मग यायच्यात आले. मग केटरिंग चालू केलं. मग केटरिंगचे कार्यक्रम सुरुवातीला कुठे काय ठेवायचं, म्हणजे कुठल्या वस्तू, बुफे कुठे लावायचा, डस्टबिन कुठे ठेवायचे, काहीच कळत नव्हतं. पण नंतर हळूहळू कळायला लागल्या गोष्टी आपल्याला समजायला. आता समजा व्यवसायाकडे बघितलं, समजा तर 1 वर्ष बघितलं तर 2006 म्हणजे एक ॲटलिस्ट 17-18 वर्षाचा तुमच्याकडे आता व्यवसायाचा अनुभव झालेला आहे, बरोबर? म्हणजे 0तून ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय चालू केला त्यावेळेस तुम्ही फक्त दोघं होतात. आता तुमच्याकडे कितीची टीम आहे किंवा किती जण? आता खूप आहे. आता एकतर काय झालं, केटरिंगचा पण बिझनेस आहे, आणि दुसरी गोष्ट स्टेट बँकेचं आपण ट्रेनिंग सेंटरचं कॅन्टीन पण चालवलेलं, आणि आता इथे संभाजीनगरला एक मोठं हॉस्पिटल आहे सिग्मा, ते पण आम्ही घेतले चालवायला. तर आता जवळजवळ तिथेच आमचं 30 जणांचा स्टाफ आहे.
म्हणजे 2 पासून पोहोचलेला स्टाफ फार 30 जणांपर्यंत पोहोचलेला आहे. आता तुम्ही व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फ्युचर भविष्याकडे कसं बघता? काय तुमचा प्लॅन असणार की आता मी कशा पद्धतीने काम करेल इथून पुढे? आता मला असं भीती नाही वाटत काम करायची कुठलंच, जे स्टार्टिंगला वाटत होती ती. आता असं वाटतं आपण कुठलंही काही करायला गेलो तर करू शकतो या फील्डमधलं. या फील्डमधलं मी कुठलंही करू शकते काम. म्हणजे एखादं हॉटेल टाकलं तर चालवू शकतो. असं. आणि जी नवीन पिढी आहे, खरं म्हणजे आजची मुलं किंवा मुली व्यवसाय क्षेत्रात यायला घाबरतात, तर तुम्ही त्यांना काय उपदेश कराल? लाजायचं नाही कशालाच, पहिली गोष्ट. लाज सोडूनच द्यावी लागते व्यवसायात पडायचं म्हटलं. आणि थोडं पैशाचा पण प्रॉब्लेम येतो, आपण बघतो की यार. पण फूडच्या ह्याच्यात मला असं वाटतं की खूप इन्व्हेस्टमेंट नाही करावं लागणार. अच्छा. कारण मी सुरुवातीला केलं तर मी सांगते मी काहीच इन्व्हेस्टमेंट केलेली नव्हती, कारण इन्व्हेस्टमेंट करायला माझ्याकडे पैसेच नव्हते. सुरुवातीला तेच 2-4 चट्टे आणून सुरू केलं, मग त्यातले त्यात पैसे टाकत मी करत होते. मग व्यवसाय हळूहळू चालू ठेवायला. मग सर्वात पहिले केटरिंगचा चेक आला तर 10,800चा आला मला. मग वाटलं अरे बापरे, 10,800 एका वेळी आले आपल्याला. आता तुम्ही एका दिवसात तेवढं काउंटर करताय. जास्त कदाचित जास्त नाही. म्हणजे व्यवसाय क्षेत्र जे आहे ना मित्र, आपण बघतो की किती आव्याड उभे आहे. दोघांनी नवरा बायकोंनी केलेला व्यवसाय ना आज 30 जणांच्या स्टाफ पर्यंत येऊन पोहोचलाय. यवतमाळ जिल्ह्यातून जे इथं आले केवळ सासूच्या दवाखान्यासाठी, आणि त्यानंतर 30 जणांच्या स्टाफ पर्यंत आज पाहिलं तुम्ही तर संभाजीनगरमध्ये एका व्यक्तीला ॲटलिस्ट 20,000चं तरी पेमेंट द्यावं लागतं. 20,000 गुणिले 30 जण एवढं त्यांचं पेमेंट. या सगळ्या गोष्टी करून देखील त्यांनी आज त्यांच्या व्यवसायाला एक वेगळी दिशा, एक वेगळं वळण, तरुणाईंसाठी वेगळा आदर्श, आपलं कुटुंब, या सगळ्या गोष्टी त्यांनी एका बरोबर साच्यात बसवून व्यवसाय उभा केलेला आहे. अशा अनेक गोष्टी प्रत्येक व्यक्तीकडनं शिकण्यासारख्या असतात. ताई, अजून तुम्हाला काय वाटतं बरं? तुम्ही काय सांगू शकाल? आणखी एक माझं दुसरीकडे पण एक छोटंसं हे आहे किचन. तर तिथून आम्ही कॅन्सर हॉस्पिटलला पण अन्नदानाचं आहे आमचं, अन्नदान करतो. अच्छा, म्हणजे सामाजिक सेवेत सुद्धा. म्हणजे व्यवसाय क्षेत्रात काम करत असताना मित्र, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की समाजासाठी मी काय करतो. जो समाज मला कमवून देतो ना, त्या समाजासाठी माझं योगदान काय आहे ते देशपांडे ताईकडनं खरंच आपण परत त्यांचे धन्यवाद, आभार मानूया की कॅन्सर हॉस्पिटलसाठी सुद्धा ते कॅन्टीन चालवतात, त्यांना मोफत अन्नदान करतात. म्हणजे समाजाला काय देता येईल, ज्या समाजाकडून आपण कमवतो, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे ताई. आज मग लेकरं, मुलं, बाळं हे शिक्षण समाजात घेतात, मोठे होतात, परंतु समाजासाठी देखील आपल्याला देणं लागतं. हे आपण आईवडिलाकडूनच शिकलं पाहिजे. ते आईवडीलच तसे म्हणल्यानंतर मुलं तर नक्की शिकतातच. ताई, मी तुम्हाला खरंच म्हणजे तुमचे आभार मानतो की तुम्ही या छोट्याशा इंटरव्ह्यूमध्ये आम्हाला चांगली प्रकारे माहिती दिली. आणि मी अजून एक तुम्हाला एकच लास्ट आणि बेस्ट प्रश्न विचारेल. माणूस म्हणून किंवा एक व्यावसायिकदार म्हणून तुम्ही समाजातील लोकांना काय सांगू शकाल? साधा आणि सरळ एक प्रश्न आहे की तुम्हाला वाटतं की माणूस म्हणून सगळ्यांशी चांगलं वागावं. अच्छा. आणि चांगलं वागणं खूप सोपं आहे. लोकांना ते काही लोकांना जमत नाही, पण चांगलं वागणं खूप सोपं आहे. चांगलं वागलं तर आपल्यालाही चांगलं वाटतं. आनंद देता आला पाहिजे. आनंद दिला ना आपण तर आपल्याला मिळतो पण. बरोबर. याचा मला खूप चांगला अनुभव आहे. व्यवसाय क्षेत्रात देखील या गोष्टी घडत असतील तुमच्यासोबत. म्हणजे चला मित्रांनो, धन्यवाद. ताईने आपल्याला खूप छान वेळ दिलाय. तुम्हालाही कळत असेल की सामान्यपणे जे पडणारे प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर किती साधेपणानं आपल्याला भेटलं. की ज्या प्रॉब्लेम, जे अनुभव त्यांनी अनुभवले, जे टॅकल केले, तेच अनुभव त्यांनी आपल्याला या छोट्याशा इंटरव्ह्यूमध्ये दिलेत. आपण त्यांचे आभार मानूया. खूप खूप धन्यवाद ताई. तुम्ही परत एकदा या मोठे उद्योगपती व्हा. आम्ही परत तुमच्याकडे येऊ. तशीच भेट असू द्या आणि असंच आमचं नातं असू द्या. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.